आणि इथं पंकजा मुंडे आपल्याला दिसून येत आहेत. अजित पवार आहेत बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन सुरू आहे त्यामध्ये पंकजा मुंडेंनी हजेरी लावलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत आहेत आणि इतरही जे नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तिकडची थेट दृश्य दरम्यान आज अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज आहे 16 जानेवारी आणि या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्यामध्ये दिग्गज नेते येताना दिसून येत आहेत. सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते हजेरी लावत आहेत आणि सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इथं आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे यावेळेला अजित पवारांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर पंकजा मुंडेंची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल. काही सॅम्पल त्या बघताना दिसत आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये आणि फेरफटका मारतानाही आपल्याला दिसून येत आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. अमोल, काय सांगाल, बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्यामध्ये नेते मंडळी येताना दिसत आहेत, सत्ताधारी नेते सध्या दिसत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. काय सुरू आहे इथे? खरं तर आज या कृषी 2025 या जागतिक कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज होत आहे. बारामतीमध्ये हे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला खरं तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आणि सध्या या कार्यक्रमाची जे संपूर्ण या परिसरातली जी पाहणी आहे, जे जे या प्रदर्शनामध्ये उभं करण्यात आलेलं आहे त्याची पाहणी आहे, ती गाडीतून अजित पवार आणि पंकजा मुंडे त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एकत्र करताना पाहायला मिळतात. पण दुसरीकडे मागच्या गाडीमध्ये सुप्रिया सुळे आहेत, त्या मात्र स्वतंत्र बसलेल्या आहेत. त्या अजित पवार यांच्या सोबत आपल्याला बसलेल्या दिसत नाहीयेत. पण अजित पवार आणि पंकजा मुंडे आहेत आणि माणिकराव कोकाटे यांची एकत्रित पाहणी आहे ती या प्रदर्शनामध्ये केली जाते. आणि अगदी काही वेळानंतर जो मुख्य स्टेज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात असं शरद पवार आहेत ते सुद्धा येणार आहेत आणि त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल. पण आता या प्रदर्शनाचं उद्घाटन आहे ते अजित पवार यांच्या हस्ते झालेलं आहे आणि संपूर्ण परिसरातील जे प्रदर्शन आहेत, जे जे पिकं घेण्यात आलेली आहे, फुल वेगवेगळ्या पद्धतीची आहेत, त्याची जी पाहणी आहे ती कृषी मंत्री त्याचबरोबर अजित पवार आणि पंकजा मुंडे आहे ते एकत्रित करताना पाहायला मिळतात. पण सर्वात महत्वाची ठळक बाब म्हणजे सुप्रिया सुळे आहेत, त्या मात्र वेगळ्या गाडीत बसलेल्या आहेत आणि त्या सुद्धा या संपूर्ण प्रदर्शनाच्या पाहणीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. निश्चितच अमोल, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण शरद पवार सध्या तरी कुठे दिसत नाहीयेत. शरद पवार हे थेट कार्यक्रमस्थळी येतील अशी माहिती आत्ताच सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस 9 वाजता हा कार्यक्रम मुख्य सुरू होईल त्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळतील. मात्र आता या कृषी प्रदर्शनाचं जे उद्घाटन होतं ते अजित पवार त्याबरोबर पशुसंवर्धन असलेला मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आहेत ते झालेलं आहे. आणि या संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी आहे ती सध्या या मंत्र्यांकडून आहे ती सुद्धा केलेली पाहायला मिळते. आणि काही वेळानंतर शरद पवार आहेत ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काही संवाद होतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच अमोल, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.